नमस्कार, मी अजिंक्य धायगुडे आणि जय महाराष्ट्राच्या खबरबात या विशेष मालिकेत आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पुणे लोकसभेत आहोत आणि पुणे लोकसभेतील जे प्रमुख उमेदवार आहेत वंचितचे असतील वसंत मोरे, काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर आणि भाजपकडून मुरलीधर मोहोळ हे तीन उमेदवार आहेत आणि आपण या ठिकाणी तीन पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आणलेले आहेत। जय महाराष्ट्राच्या खबरबात या विशेष कामासाठी या कार्यक्रमासाठी हे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि कृपया ते कार्यकर्ते अतिशय उत्साही दिसून येत आहेत। आपण सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे जाणार आहोत। सर्वांना विनंती आहे की आपण शांतता राखायची, कृपया सर्वांना विनंती आहे। या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आतापर्यंत आश्वासन देण्यात येतात। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून आहोत। आपले उमेदवार जे आहेत ते वसंत मोरे उमेदवार आहेत, त्यांना का पुणेकरांनी निवडून द्यावं? मुळात म्हणजे भारतीय जनता पार्टीने यंत्रणांचा गैरवापर करून पक्षांची फोडाफोडी केलेली आहे। मग राष्ट्रवादी फोडला असेल, शिवसेना फोडली असेल किंवा काँग्रेसमधले जे मुख्य नेते अशोक चव्हाण होते त्यांना फोडून स्वतःकडे घेतलेला असेल, तर वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पूर्णपणे निष्कलंक आणि कुठलाही डाग नसलेले नेते आहेत आणि संपूर्णच वंचित बहुजन आघाडी हे कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबटलेले नाहीयेत। त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्यांचे नेते कुठल्याही प्रकारे यांच्या गाळाला त्या ठिकाणी लागलेले नाहीत आणि तसाच निष्कलंक उमेदवार पुणे लोकसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वसंत मोरेंच्या रूपाने त्या ठिकाणी दिलेला आहे। वसंत मोरेंनी कात्रज मध्ये जे काही विकास कामं केलेली आहेत, तो जो कात्रजचा विकासाचा पॅटर्न आहे तो घेऊन पुणे लोकसभेचे निवडणुकीला त्या ठिकाणी ते सामोरे जात आहेत। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा एकूणच इथली वाढती महागाई असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, हे सगळे घेऊन विकासाच्या मुद्द्यावरती वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी निवडणुकीला आपण असं म्हणताय मुरलीधर मोहोळ महायुतीकडून उमेदवार आहेत, महाविकास आघाडीकडून रवींद्र दंगेकर उमेदवार आहेत। हे दोन्ही उमेदवार देखील निष्कलंक आहेत आणि मुरलीधर मोहोळ माजी महापौर आहेत, दंगेकर जे आहेत ते नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांनी देखील विकास कामं केलेली आहेत। तुम्ही जो मुद्दा मांडताय तेवढ्यावर खासदार होणं योग्य आहे का किंवा खासदार होऊ शकतं का? आम्ही जे विकासाच्या मुद्द्याचं बोलतोय, मुरली अण्णा मोहोळ हे मोदीजींच्या नावाने मतं मागतायत, ते स्वतःच्या विकासावरती मतं मागत नाहीत। त्याच पद्धतीने काँग्रेस सुद्धा त्याच पद्धतीने विकासावरती कोणी बोलायला तयार नाही। आमचे उमेदवार हे विकासावरती बोलतायत। भारतामध्ये 5 नंबरचा भारताचा झेंडा, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा झेंडा त्यांनी उभा केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी त्यांनी उभी केलेली आहे। त्याचप्रमाणे कात्रजमध्ये पहिल्यांदा भारतामध्ये कचऱ्यामध्ये घेतलेला जो काय आयुष आहे तो पहिला नगरसेवक जर कोण असेल भारतामध्ये ते वसंत मोरे आणि अशा प्रकारचे नगरसेवक त्या ठिकाणी। तसेच कोविडमध्ये नक्कीच मी परत येतो वंचितच्या कार्यकर्त्यांकडे, मी परत येतो। आता आपल्या ठिकाणी आपल्या बरोबर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत आणि वंचितकडून आरोप केला गेलेला आहे की वंचितचे जे उमेदवार आहेत ते निष्कलंक आहेत, परंतु भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडले गेले आणि नेत्यांना घेतलं गेलं। मुळात असा कोणत्याही प्रकारचा ते धांदात खोटा आरोप करतात। महायुतीकडून मुरलीधर अण्णा मोहोळ हे सक्षम उमेदवार देण्यात आलेले आहेत। अण्णांनी महापौर म्हणून गेल्या 2.5 वर्षात जे काम केलेलं आहे, पुणेकर अडचणीत असताना कोरोनाच्या काळात अण्णांनी स्वतःला कोरोना झाला, त्यांच्या परिवारालाही त्याच्यामध्ये कोरोना झाला, पण अण्णांनी पुणेकरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत कोरोनाच्या काळात अत्यंत खंबीरपणे पुणेकरांना साथ दिलेली आहे आणि निश्चितपणाने पुणेकर हे मोदीजींना भक्कम पाठिंबा देण्यासाठी अण्णांना पुण्यातून मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन खासदार बनवतील। पुण्याचा विकासाचा प्रश्न आहे, या विकासाच्या मुद्द्यावरतीच अण्णा लोकसभेत निश्चितपणे जातील। नक्कीच ताई, वंचितकडून आरोप केला जातो की मुरलीधर मोहोळ हे नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मागतायत, त्यांचं वैयक्तिक असं काही नाहीये। त्यांचं कर्तृत्व आहेच ना। जेव्हा महापौर होते तेव्हा पुण्यामध्ये कोरोना काळामध्ये पुण्याला वाचवणं, बेड अवेलेबल करणं, औषधोपचार, इव्हन लसी। बोलू की नको? नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचे देखील कार्यकर्ते आहेत। काय 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 म्हणणं आहे नक्की तुमचं? काय नक्की तुमचं मत आहे आणि तुम्ही काय म्हणताय? बघा, पुणेकरांनी आता यांनी ते आत्महत्या आणलं की मोदींच्या नावावरती मत मागतात। अहो, हा देश हा संविधानावर चालतो आणि पक्षाचं सरकार पाहिजे, ते व्यक्तीचं सरकार आहे, पक्ष सरकार नाहीये। आणि हे यांनी बघा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, यांनी एक मिनिट यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजन केलं
त्याच्या मागणे यांनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला, पण अजून आमची आस्था छत्रपती शिवाजी पुतळा यांनी उभा केला नाही. नक्कीच, तर बघा, नक्कीच. देशाचा प्रश्न हा- रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बद्दल बोलतो. सर माझा प्रश्न असा आहे, रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना का निवडून द्यायचं पुणेकरांना? का निवडून द्यायचं म्हणजे त्यांनी आमदारकी जो कसबा यांचा बाले किल्ला समजला जायचा, पण रवी भाऊचा जो स्वभाव आहे, जे आवाज बोलू द्या जो आवाज आहे त्यांचा, जे त्यांनी हॉस्पिटलच्या बाबतीत जे त्यांनी हॉस्पिटलच्या बाबतीत जी त्यांची कामं आहेत आणि 24/7 अवेलेबल असणारा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कित्येक लोकांचे दवाखान्याचे गोरगरिबांचे पैसे त्यांनी कमी करून घेतलेले आहेत. आणि दुसरं मुळात ते कुठल्याही नेत्याच्या नावावर न मागता ते कामाच्या आणि पक्षाच्या प्रतिमेच्या नावावरती ते मतं मागतायत. आणि राहिलं मुरलीधर मोहोळांचं, ते म्हणतात की करोना काळात केलेलं काम हे त्यांचं कर्तृत्व होतं, ते पुणेकरांवरती उपकार नव्हता त्यांचा. त्यांनी पुणेकरांवरती उपकार केलेले नाहीयेत, हे यांनी लक्षात घ्यावं. सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण कृपया मुद्दे मांडावेत अशी विनंती आहे. कृपया शांतता ठेवा. काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. 10 वर्षामध्ये मोदींनी जे काही केलं ना, ते आता लोकसभेच्या माध्यमातून जी भाषणं करतात ना, तिथे ते त्यांना बोलावं. 10 वर्षात आम्ही हे केलं. या 10 वर्षामध्ये पुणे शहरातच सांगतो, यांनी मेट्रोचं 2016 मध्ये उद्घाटन केलं, अजून मेट्रोचा गप्पा पूर्ण नाही. यांनी विमानतळाचं टर्मिनल क्रमांक 2चं उद्घाटन केलं, तरी विमानतळ सुरू नाही. वाहतूक कोंडी जशीच्या तशी. आणि जनधन योजनेच्या माध्यमातून 15 लाख रुपये देतो म्हणले होते, त्याचं काय झालं हे विचारा प्रश्न. नक्कीच या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण शांतता राखा. या ठिकाणी आपण पाहताय की आरोप प्रत्यारोप केलं जातंय, त्यामध्ये आपण वंचितचे वसंत मोरे आहेत. हे आरोप प्रत्यारोप पुणेकरांना पटतील का? आरोप प्रत्यारोप अजिबात पटणार नाहीत. आणि या दोघांच्या भांडणामध्ये आमचं जे या ठिकाणी पुणेकरांना आव्हान आहे की विकासाच्या मुद्द्याला धरून या दोघांच्या भांडणामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आणि वसंत मोरेला त्या ठिकाणी निवडून द्यावं. मुंबईमध्ये 2 दिवसापूर्वी PMLA कोर्टाने ईडीवरती ताशेरे ओढलेले आहेत की मोदी सरकारच्या काळामध्ये ईडीच्या कारवाया ज्यांच्यावर होतात आणि बळणी त्यांना काही दिवस PC मिळतो, काही दिवस मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळते. ईडीच्या PMLA कोर्टाने अशा प्रकारचे ताशेरे ओढलेले आहेत. ही निवडणूक जरी दिल्लीची असेल किंवा देशाची असेल, परंतु स्थानिक विकासाचे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. ज्या आमच्या वसंत मोरेंनी गेल्या 10 वर्षामध्ये भाजपचा खासदार आहे, भाजपच्या खासदारांकडून काम झालेलं नाही का पुण्यात? एक फक्त बीजेपीच्या खासदाराचं मी काम सांगतो. एका स्मशानभूमीमध्ये बीजेपीच्या खासदाराच्या फंडातून 2 लाख रुपयाची नुसतं माती टाकलेली आहे. माती हे काम खासदारांचं आहे का? जर खासदार माती टाकत असतील तर नगरसेवकाचा 8592चा बजेट काय करतो मग? म्हणजे नगरसेवक बीजेपीच्या खासदाराने गेल्या 10 वर्षात काम केलं नाही असं महाविकास आघाडी आणि वंचित दोन्हीकडून आपल्यावर आरोप होतो. बीजेपीच्या खासदारांनी गेल्या 10 वर्षात काम नाही केलं, त्यांनी दाखवून द्यावं कागदोपत्री दाखवून दिलं. आम्ही काम नाही केली ते काम पुणे मेट्रो आणले, आम्ही बरेचसे प्रश्न सोडवले. दादा काय काम सांगा? 2014 ते आतापर्यंत पुणे शहरामध्ये जी कागदावर मेट्रो यांनी दाखवली होती अख्ख्या देशाला, ती आम्ही प्रत्यक्ष आणली. त्यांचं एकच चालू होतं, मेट्रो खालून घ्यायची का वरतून घ्यायची. लोक प्रवास करतात मेट्रोत, हे मोदी सरकारने केलंय. नदी सुधारण प्रकल्प हा मोदी सरकारने केलाय. रस्त्याचं जे मोठं जाळं पसरलं पुणे शहरामध्ये, हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलंय. जे कोविड मध्ये हॉस्पिटल, यांना जमलंही नसतं. 5 दिवसात हॉस्पिटल उभं केलंय. काँग्रेसवाल्यांना जमलंही नसतं. यांचं सरकार घरात बसले होते, फेसबुक लाईव्ह करण्यात व्यस्त होते. आमचा प्रत्येक पदाधिकारी हा रस्त्यावर उतरून कोविड मध्ये काम करत होता, लोकांना मदत करत होता, लोकांना धान्य पोहोचवत होता. हे काय सांगतात विकासाच्या गप्पा? काही आपल्याला वाटतंय महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आहेत, महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आहेत आणि वंचितकडून वसंत मोरे आहेत. विश्वास वाटतोय मुरलीधर अण्णा निवडून येतील? 100% मुरली अण्णाच येणार. कशामुळे? काय कारण काय आहे? त्यांनी केलेली कामं बघा. आता त्यांचं सगळ्या पुण्यामध्ये जे त्यांनी कोविड केलं, मेट्रोसाठी काम केलं, हे सगळ्या पुणेकरांनी बघितले आणि पुणेकरांची पहिली पसंती फक्त आणि फक्त मुरली अण्णा आहे.
नक्कीच भाजपच्या कार्यकर्त्यांना मुरलीधर मोहोळ निवडून येऊन वाटतील. दादा तुला विश्वास वाटतोय का? विश्वास वाटतोय मुरलीधर मोहोळ निवडून 100% अण्णांनी कोरोनामध्ये काम केलं. दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त ई बसेस पुण्यामध्ये आल्या. नदी प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प अण्णांनी आणला. आणि मेट्रो जर सांगायचं झालं तर पुण्याच्या या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यात जायला तुम्हाला साधारण 2 ते 3 तास लागायचे. मेट्रोच्या माध्यमातून तुम्ही अगदी साधारण एक अर्धा ते पाऊण तासात तुम्ही पोहोचताय. अल्प दरात, विदाऊट ऍक्सिडेंट, विदाऊट सिग्नल तुम्ही या टोकापासून त्या टोकापर्यंत जाताय. आज तुम्ही पाहिलं हिंजवडीमध्ये एवढं मोठं IT सगळं वाढतंय. तिथे जायला लोकांना त्रास व्हायचा. लोक विविध भागामध्ये वाढत चाललेले. खडकवासल्याचे मेट्रो सँक्शन झालेले आहे, कात्रजचे मेट्रो सँक्शन झालेले आहे, नदी प्रकल्प आहे 24/7 आहे. कोरोनाच्या काळामध्ये नक्कीच आपल्याकडून जी कामांची यादी सांगितली जाते, आपण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जाणार आहोत. कृपया शांतता राखा. त्यांनी एक कामाची यादी सांगितलेली आहे की मुरलीधर मोहोळ जे महापौर असताना त्यांनी काय काय काम केलं, काँग्रेसच्या 10 वर्ष खासदार असताना काय काय काम मोहनी. आणि मला एक सांगायचंय, मोदींना मत मागायची गरज नाही ना, काम केलंय ना 10 वर्षात. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घ्यायचं, दिल्लीवर सभा घ्यायचं दिवस का आलं मोदींवर हे यांनी सांगावं आम्हाला. मला एक म्हणायचं मला सांगा, रवींद्र दंगेकर जर खासदार झाले तर त्यांचं विजन काय असणार आहे? केंद्रात जर सरकार महाविकास आघाडीचं आले नाही तर फायदा देखील होणार नाही असं म्हणलं जातं. दंगे जर खासदार झाले तर पहिला गोष्ट पुणे सिटीचा पाणीचा प्रश्न संपणार आहे. 24 तास जी ह्यांनी हमी दिली ती 24 तास आम्ही पाणी पुरू, त्यांनी जे संकल्प राबवलं होतं 24/7 पाणी पुरवणार होते ते यांच्याकडनं झालेलं नाही. दुसरी गोष्ट स्मार्ट सिटी प्रकल्प आमच्याकडनं होणार आहे. ह्यांनी मोदींनी 5 गॅरंट्या दिल्या. प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करणार, महागाई कमी करणार, शेतकऱ्यांचे पैसे दुप्पट करणार. हे काही झालेलं नाहीये. तुम्हाला सांगतो आज रेट एवढे वाढलेले, महागाई वाढलेले, GSTचे साहित्यांवर महागाई वाढले, शेतकऱ्यांच्या साहित्यांवर माहिती वाढले, सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत. शालेय पुस्तक जे गोरगरीब असतात त्यांचे साहित्यावर GST लावलेले आहेत. असे यांचे प्रश्न पहिले ह्यांना प्रश्न विचारा. ही ऑलिम्पिकवर महिलांवर जे अत्याचार झालेले आहेत त्यांनी यांनी तिकीट का दिलं त्यांच्या पोराला? पहिले मी पंतप्रधान मोदींना एकच सांगू इच्छितो, घातक है जो देवता सदृश दिखता है लेकिन बंद कमरे में गलत हुकुम लगता है. आपण शांतता जर राखली तर आपल्याला सर्वांना प्रतिक्रिया घेता येईल. ताई, रवींद्र दंगेकर निवडून येतील असा आपल्याला विश्वास वाटतोय का? आणि वाटत असेल तर का वाटतं? मला 100% खात्री आहे की दंगेकरजी निवडून येणार आहेत. कारण मला मोदीजींना एक साधे काही प्रश्न विचारायचे की त्यांनी जे 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार होते त्याचं काय केलं? त्यांनी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देणार होते त्याचं काय केलं? जुमला प्रत्येक वेळेस. आणि नंतर हे लोक सांगतात की तो फक्त चुनावी जुमला होता. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की काळा पैसा देशामध्ये आणू, 1 रुपया आला नाही. उलट यांनी केली नोटाबंदी. परत सामान्य अन्नधान्यावर, साध्या जीवनावश्यक वस्तूंवर यांनी 18% GST बसवली आहे. आज इकडचा सामान्य माणूस विचार करतोय की या महिन्याला मी घराचं रॅशन भरू का मी मुलांच्या शिक्षणाची फी भरू? त्यांनी महाराष्ट्रातल्या शाळा बंद, मराठी शाळा बंद करायचं काय कारण आहे? म्हणजे शिक्षण सुद्धा यांनी महाग करून ठेवलेलं आहे. सामान्य माणसाच्या डोळ्याशी, त्यांच्या अश्रूंशी यांना काही घेणं देणं नाहीये. आणि बीजेपीचे जे उमेदवार आहेत ते मोदींच्या नावावर मत मागतायत. पण मोदींनी काय केलं? मोदींची विश्वासार्हता पूर्ण संपलेली आहे. पुण्याची राजकीय परिस्थिती जी असते, पुणे हे वैचारिक शहर मानलं जातं. पुण्यातील सर्व उमेदवार असतील किंवा कार्यकर्ते असतील हे एकत्र असतात. हे वैचारिक भांडण वाटू द्या आपलं, कृपया. हे वैचारिक भांडण आहे आपलं, वैचारिक भांडण वाटू द्या. आपण वंचितच्या कार्यकर्त्यांकडे जाणार आहोत. जो काँग्रेस आरोप करतोय तो तुम्हाला मान्य आहे का? मोदींवर ते आरोप करताय. केंद्रीय यंत्रणांचा वापर हा भाजपने तर उघडपणे केलेलाच आहे. मला एक सांगा की भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हे काय अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं, त्याचं काय झालं? फॉक्सकॉन वेदांता सारखा पुणे शहराच्या आजूबाजूला असलेला त्या ठिकाणी प्रकल्प ज्यामधून मोठा रोजगार निर्माण होणार होता तो त्या ठिकाणी गुजरातला पळवण्यात आला. महाराष्ट्रामधील डायमंड फॅक्टरी जी आहे मुंबईला असणारी ती सुद्धा गुजरातला पळवण्यात आली. एका दृष्टीने आर्थिक राजधानी जी काय मुंबईला म्हणली जाते ती गुजरातला नेण्याचा डाव त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा आम्हाला दिसतोय. याच्या उपर जाऊन जे काही 2 कोटी रोजगार वर्षाला देणार होते त्याचं झालं काय? महागाईचं झालं काय? 60-70 रुपयावरचं पेट्रोल त्या ठिकाणी 103 रुपये 5 रुपयाने आज खरेदी करावं लागतंय. 400 रुपयावरचा गॅस. याला उत्तर काय आहे? भाजपच्या कार्यकर्त्यांनी ऐका, खरं तर
जो महागाईचा प्रश्न आहे, गॅस सिलेंडर असेल वंचितकडून मांडला जातोय, पुस्तकांवर जीएसटी लावला गेला असं देखील त्यांच्याकडून सांगणं जातंय, पेट्रोलच्या किमतीवर देखील भरपूर किमती वाढलेल्या आहेत, महागाईचा प्रश्न मांडला जातोय, त्याच्यावर काय उत्तर असेल? मुळात वाढलेली आतापर्यंत गरिबांना अन्न कोणी दिलं? आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलं. आज त्यांच्यामुळे गरीब माणूस अन्न 2 वेळेचा जेवतोय. नरेंद्र मोदींनीच दिलं ना. यांनी काय दिलं? यांनी नुसत्या योजने आणल्या आणि सिलेंडर ऑलरेडी केलाय की कमी फुकट द्यायचा का? मुळात 2004 ला अटल बिहारी वाजपेयी यांचं ज्यावेळी काँग्रेसकडून असं म्हटलं जातंय, रवींद्र दंगेकरांचे कार्यकर्ते म्हणतात जर मोदींनी कामं केलीत तर मग राज्यात सभा का घ्याव्या लागतात? मोदीजींनी जी कामं केलेली आहेत, लोकशाहीमध्ये प्रचार करण्याचा सर्वांना अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, त्यानुसार मोदीजी प्रचार करतायत. राहता राहिला प्रश्न महागाईचा. ज्यावेळी 2004 साली वाजपेयीजींचं सरकार या देशातून गेलं त्यावेळी पेट्रोलचा दर होता 32 रुपये. 2014 मध्ये तेच पेट्रोलचा दर वाढून 90 रुपये झाला. म्हणजे 32च्या डबल 90 तिप्पट रेट झाला, 90 रुपये. आज 2014 ला 90 रुपये पेट्रोलचा दर असणारा आज पेट्रोलचा दर 10 वर्षानंतर 102 रुपये महाराष्ट्रामध्ये आहे. तर महागाई 10 ते 10 रुपयाने वाढली असेल तर महागाई वाढलेली नाही. काँग्रेसकडून, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून असा आरोप केला जातोय की लोकशाहीच राहिलेली नाहीये. नाही, आणि त्यांचा एक प्रथम मुद्दा होता की महिलांबद्दल पक्षाचा काय विषय. आज 33% आरक्षण हे बीजेपी सरकारकडनंच देण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने पहिली राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू या देखील बनवण्यात आल्या, त्या पण मोदी सरकारनेच केलेल्या आहेत. हे ते विसरतायत. आज आम्हाला एवढं सांगायचंय. लोकशाही राहिली नाहीये काँग्रेसवाले म्हणतायत. कुठल्या बेसिसवरती लोकशाही राहिली नाहीये? आज हे एवढे पोपटासारखे बोलतायत ट्यूट्यू. जर लोकशाही राहिली नसती तर हे बोलूच शकले नसते. हे जे म्हणतात 24 तास पाणी नाही, काय नाही, आठवड्यात 6 दिवस जरी पाणी येत असेल, यांच्या अंगावर जे पांढरे कपडे घातलेले आहेत ना, हे कळकळीत काळे कळकळीत झाले असते. जेवढे कपडे स्टार्च केलेले दिसतात ना, सगळे काळे दिसले असते जर पाणी नसतं तर. आणि लोकशाही बाबतीत त्यांनी बोलू नये. आज जो यांचा आवाज उचलतोय ना, लोकशाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लोकशाही आहे, त्याच्यामुळे देशाचा पंतप्रधान घडतो, मुख्यमंत्री घडतो. यांनी बोलूच नये त्या गोष्टी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अबाधित आहे आणि लोकशाही आहे असं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं, तर आपल्याकडून खोटा आरोप ही लढाई आहे ना, तर भाजप विरोधी काँग्रेस नाहीये, जनतेविरुद्ध मोदी आहे आणि लोक राज्य घटना वाचण्यासाठी आज चाललेले आहे. त्यामुळे लोक यावेळेस काँग्रेसला मतदान करणार आणि यांचं तोंड काळ करणार. नक्कीच काँग्रेसला लोक मतदान करतील असं म्हणतायत. एक वयस्कर काका आहेत, तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या असतील. निवडणुका पाहिल्या. आईच्या पोटात असल्यापासून मी काँग्रेसचा सभासद आहे. आज 140 कोटी जनता ही मोदीच्या या हिटलरशाहीला कंटाळलेले आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे आमच्याकडे भ्रष्टाचारांचे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले ते तिकडे गेल्यावर स्वच्छ कसे झाले? 70,000 कोटीचा अजितदादा पवार तिकडे गेल्यावर सुरक्षित कसा झाला? अशोक चव्हाणांना तिकडे त्यांनी का घेतलं? अनेक भ्रष्टाचार तुम्ही करताय ना, देश स्वच्छ करताय ना, मग तुमच्याकडे गेल्यावर ते स्वच्छ का होतात? मला काय सांगायचं? अनेक गोष्टी आहेत. त्या ताईंनी सांगितलं 15 लाख रुपये आमच्या खात्यावर जमा का झाले नाही. आज कांद्याची निर्यात बंदी आता इलेक्शन मध्ये का उठवली? आता देशाचा मुख्य मुद्दा आहे शिक्षण. हे लोक मंदिर मस्जिद ह्याच्यामध्ये जनतेला देशात शिक्षण पाहिजे, काम पाहिजे, नोकरी पाहिजे, तुम्हाला महिलांना स्वस्त गॅस पाहिजे. अहो या लोकांनी आरटी बंद केलं. यांच्या सरकारने आरटी बंद केलं, जे ते काँग्रेसने सुरू केलं. वंचित लोकांना शिक्षण द्यावं. युपीएससी एमपीएससी विद्यार्थ्यांना समजा यांचा काय प्रश्न आहे? विद्यार्थ्यांचा किती आले? एमपीएससी मुद्द्यावर विचार करा तुम्ही. नक्कीच आपण वंचितच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. हे जे चाललेलं आहे यात दोन्ही पार्टीतून भांडण चाललेले आहेत. यात वसंत मोरे आघाडी घेतील असं वाटतंय का? पुण्याच्या राजकारणाला ही मुळातच कीड लागलेली आहे. दोघांनाही संधी मिळाली. कुणाला 50 वर्ष मिळाले, कुणाला 10 वर्ष मिळाले. दोघांनाही विकास केला आहे. दोन लोक, पुण्याची लोक वसंत मोरेला एक नव्या आशेने आणि एक नवीन चेहरा म्हणून नक्कीच संधी देतील आणि वसंत मोरेंचं काम पाहून नक्कीच पुण्यामध्ये एक चांगला विकास या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे. तर पुणे लोकसभेतील हे सगळे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी सुसंस्कृत पुण्यातील हे कार्यकर्ते आहेत. आपण पाहत आहोत. आपण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, महायुती